रात्रीच्या 8:30-9 फोन खणखणला. फोनच्या दुसऱ्या बाजूनी एक भयंकर मगरूर आवाज पण होता आणि पहिले शब्द पण. फलटणचा प्रांताधिकारीच बोलतो का रे? मंत्री महोदय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका कार्यकर्त्याची केस तुमच्या कोर्टात आहे. तिचा निकाल त्याच्यासारखा लागला पाहिजे असं मंत्री महोदयांनी सांगितलंय. मी फोनवर म्हणलं, तुला आईबापांनी नीट बोलायला शिकवलं का रे? साताऱ्यातून कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि मला म्हणाले, तुम्ही काय केलं? जे गेला 1-1.5 तास तुझी धुसफूस चालू आहे, हाच तर मुळी त्या दबाव आणणाऱ्या राजकीय शक्तीचा विजय आहे. माझा कार्यभार पूर्ण झाल्यावर माझी नेमणूक झाली रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. हे 1991चा मे महिना आहे. हा जो वय मी सावित्रीबाई हा एकपात्री प्रयोग आहे, त्याचा आम्ही चित्रपट करायचं ठरवलं. मुंबईहून मला विश्वासचा फोन आला की प्रॉब्लेम आहे प्रचंड मोठा. आपल्यासाठी बुक केलेला कॅमेरा दुसऱ्या कामांना पाठवून देण्यात आलाय. आहे ते सगळं बाजूला ठेवून हा कॅमेरा द्या हे सांगायचे अधिकार थेट मंत्री महोदयांकडेच आहेत आणि ते मंत्री महोदय होते विजयसिंह मोहिते पाटील. फलटणमधल्या बंगल्यामध्ये सरकारनी म्हणजेच समाजाने दिलेला हा बंगला. एका संध्याकाळी सहकुटुंब जेवायला बसलो होतो. माझ्या कौटुंबिक आयुष्यामध्ये अजून मी सरकारी सेवेत असताना अशा वेळा खूप 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 कमी आहेत. कारण माझ्या पहिल्या मुलाला जन्मापासूनच अनेक गंभीर मेडिकल समस्या होत्या. त्याच्यावर जे सगळ्या तऱ्हांचे उपचार करावे लागायचे, ते उपचार त्यांच्या व्यवस्था पुण्यात असल्यामुळे आमच्या सौ त्या मुलासहित पुण्यामध्ये असायच्या आणि माझ्या बदल्यांच्या नुसार जिथे त्यावेळी जायचं असं शासकीय सेवेतला सर्व काळ आहे. त्यामध्ये मग आम्ही लक्षात ठेवून आमचे वाढदिवस असोत, विशेषतः लग्नाचा वाढदिवस, दसरा, दिवाळी अशा काही निवडक वेळांना योजना करून एकत्र असायचो. तसे होतो. आणि रात्रीचं बसतोय जेवायला तर फोन खणखणला. त्या काळातलं जो ते काळं डबडं असायचं, एक क्षणभर तरी नाही म्हटलं तरी मी दचकलो. मनात हे मुरलेलं होतंच की सरकारी अधिकारी 24 तास ड्युटीवर असतो. हे तर सरकारी अधिकाऱ्याच्या नियमावली, कॉन्डक्ट रूल्स, वर्तणूक विषयक नियम यात आहे. गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी ऑन ड्युटी ऑल 24 hours. तरी पण एक माणूस म्हणून जे कामाचे संकेत ढोबळमानाने बोलायचं झालं तर 10 ते 6. आता तर हे रात्रीच्या 8:30-9 जरा सहकुटुंब जेवायला बसतोय, तो फोन खणखणला. मी तो उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूनी एक भयंकर मगरूर आवाज पण होता आणि पहिले शब्द पण. फलटणचा प्रांताधिकारीच बोलतो का रे? अरे जारे. तसं मुळात ऐकून घ्यायची सवय नाही असा माझा आपोआप स्वभाव. पण हे काहीसं अचानक जे अंगावर आलं, नाही म्हणलं तरी मी जरा बॅकफूटवर गेलो ना. आधी मी फलटणचा प्रांताधिकारी बोलतोय एवढं बोललो. तो पलीकडचा जो कोणता आवाज होता तो म्हणाला की मंत्री महोदय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका कार्यकर्त्याची केस तुमच्या कोर्टात आहे. तिचा निकाल त्याच्यासारखा लागला पाहिजे असं मंत्री महोदयांनी सांगितलंय. असं तो आवाज तिकडून बोलला. तेवढं येईपर्यंत थोडं मला
लाईन आणि लेंग्थ सापडली होती, पण तो जो कोणता मगरूर आवाज होता फोनवर, त्याला मी सांगितलं की तुमच्या साहेबांना सांगा, निकाल काय लागेल हे मी आधी सांगू शकत नाही. फार तर फार त्या संबंधित माणसाला त्याची केस मी सुनावणीला घ्यावी यासाठी अर्ज करायला सांगा, असं म्हणून मी फोन खाली ठेवला. पुन्हा टेबल भोवती बसलो आणि घेणार पहिला दुसरा घास त्याच्यात पुन्हा तो फोन वाजला म्हणून मी तो घेतला. पुन्हा त्या फोनवर फलटणचा प्रांताधिकारीच बोलतो का रे. तरी अजून मी थोडा डिफेन्सिव्हवर की एक वरिष्ठ मंत्री, ते सुद्धा राज्याचे होऊ शकतात मुख्यमंत्री, असं एकूण राजकीय किंवा त्यांचं स्थान म्हणजे चीफ मिनिस्टरियल मटेरियल, आणि हा कोण आहे बघू याच्याकडे सावकाश. पण तो पुन्हा म्हणला की मी मंत्री महोदयांशी बोललो, त्यांनी सांगितलंय निकाल त्याच्यासारखा झाला पाहिजे. मग मात्र मीही त्याला सांगितलं की मगाशी मी पण सांगितलंय की निकाल काय हे आधी सांगता येणार नाही, म्हणून मी फोन खाली ठेवला. तर मी फोन खाली ठेवल्यापासूनचा पुढचा परत वाजला फोन आणि उचलला. परत प्रांताधिकारीच बोलतो ना रे. यावेळेपर्यंत माझ्यातला कोल्हापूरचा जन्म आणि कसबा पेठेतलं बालपण आणि अस्सल मराठी पण. तेव्हा आता तिसऱ्यांदा जेव्हा तिकडून आवाज परत फलटणचा प्रांताधिकारीच बोलतो का रे, मी फोनवर म्हणलं तुला आईबापांनी नीट बोलायला शिकवलं का रे. मला जाणवलं त्या टोकाला जो कोणी असेल तो असा दचकल्यासारखा, मध्ये शांतता गेली बराच वेळ आणि मग एकदम त्याचा असा खाली आवाज पडलेला. तो म्हणतो साहेब तुम्ही एकदम गरम झालात की. त्याला सांगतोय की गरम नाही तर काय, तुला 3दा सांगतोय मी आणि कोर्टाच्या केसमध्ये. तर तो मला म्हणाला साहेबच बोलतायत. पण त्यांनी असं मला अर्ध्यावर तोडून फोन, तर स्वतः विजयसिंह मोहिते पाटील फोनवर होते. ते मला म्हणले अशी अशी केस, हा असा असा आणि हा माझा कार्यकर्ता आहे. तर मीही त्याही फोनवर तरी त्यांना सांगितलं की केसचा निकाल कागदपत्र पाहिल्याशिवाय आणि सुनावणी घेतल्याशिवाय मी आधी नाही सांगू शकत. फार तर मी केस सुनावणीला घेऊ शकतो, तरी तुमच्या माणसाला तो अर्ज करायला सांगा. मला फोनवर ते म्हणाले की या शनिवार रविवार मी अकलूजच्या बंगल्यावर आहे, तिथे भेटायला या. मी त्यांना सांगितलं की मी आपल्याला भेटायला यायचं काही कारण नाही, हा जो संबंधित त्याला फक्त अर्ज करायला सांगा. तरी ते म्हणाले मी तुम्हाला बोलवलंय, भेटायला या, म्हणून त्यांनी फोन खाली ठेवून दिला. अर्थातच मी काही त्या शनिवार रविवार भेटायला गेलो नाही. अकलूज येतो जिल्हा सोलापूर, फलटण म्हणजे जिल्हा सातारा. तसे सरकारी नियमच म्हणायचे झाले तर तुम्हाला सरकारने जे दिलेलं वाहन असतं ते तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर घेऊन जायचं असेल तर वरिष्ठांची परवानगी लागते, तरी ते काम सरकारी असेल तर जाता येतं. खाजगी वापर केला तर लॉगबुक असतं, नोंदणी, त्याच्यात नीट ठेवून तो वापर खाजगी होता म्हणून बिल द्यायचं होतं. आता जर एक वरिष्ठ मंत्री बोलवत आहेत तर म्हणता येणं काही अशक्य नव्हतं की हे काम सरकारीचे इत्यादी. पण विषय जेव्हा माहिती आहे मग मी गेलो नाही. तर मला पुढच्या सोमवारी साताऱ्यातून कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि मला म्हणाले तुम्ही काय केलं. तर मला जरा की सर काय झालं. ते म्हणाले मंत्री महोदय तुमच्यावर प्रचंड संतापलेत, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं पण तुम्ही गेले नाहीत. मग मी फोनवर सांगितलं कलेक्टर साहेबांना की त्या अशा केसबद्दल, ते सुद्धा त्या केसचा निकाल काय लावा, कारण तो माझा कार्यकर्ता आहे त्याच्या बाजूनी लावा. आणि त्यामुळे मी सांगितलं तसं करता पण येणार नाही, यासाठी असेल तर मी बंगल्यावर येऊन भेटण्याचं काही कारण पण नाही, मुजरेगिरी एक प्रकारची. तर ते कलेक्टर साहेबांनी ऐकलं आणि मला म्हणाले ठीक आहे तुमचा दृष्टिकोन मला समजला, पण आता मी सांगतो म्हणून तुम्ही जाऊन या. मग आता आपल्या वरिष्ठांची परवानगी पण आहे आणि एक वरिष्ठ आणि ते प्रशासकीय किंवा जीवनातलाही तो साधा वागण्या बोलण्याचा संकेत आहे की ओके आता ते म्हणतायत ते सांगतायत याचा अर्थ ती परवानगी आहे, तर आपण जाऊयात. म्हणून मी ती जी ठरलेली संध्याकाळ होती त्यासाठी
माझं काम संपवून सरकारने दिलेल्या जीपमध्ये बसून निघालो. मला आजपर्यंत लक्षात आहे की गाडीमध्ये प्रवासात सुद्धा वाचण्याची मी स्वतःला सवय पद्धतशीरपणे लावून घेतली होती की आपलं वाचन कमी होता कामा नये. त्यामुळे मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय तर तिकडे ड्रायव्हर त्याचं काम करेल, मी माझं वाचत बसीन. या ज्या संध्याकाळी मी निघालो फलटणहून अकलूजला, त्यावेळी माझ्याकडे समग्र विवेकानंद वाङ्मयाचा 8वा खंड, आणि तो पुन्हा एकदा, पूर्वी मी वाचलेलं होतं पण तो सोबत होता. पण जशी गाडी फलटणून निघाली तसा खरं म्हणजे माझ्या डोक्यात एक राग होता की सरळ सरळ हा आपल्या राजकीय अधिकारांचा वापर करून आपल्याला जसं वागायचं नाहीये तसं वागायला भाग पाडलं जाते. खरं म्हणजे काय, मला काय मध्ययुगीन सरंजामशाही पद्धतीने काय मला तिकडं मोहिते पाटलांच्या वाड्यावर मुजरा करायला, मग ते सांगणार की हा माझा कार्यकर्ता, ह्याची केस, आणि मी नाही ऐकलं तर कदाचित काहीतरी अपमानास्पद बोला चाली, किंवा मुख्य म्हणजे गडचिरोली. आणि तू ऐकत नाहीस का, तर चल तुझ्या वरिष्ठांना सांगतो पण तुला यायला लावतो. मग त्यानुसार वरिष्ठांनी मला सांगितलेलं, पण जावं तर लागतंय, पण अशी मनात धुसफूस चालू होती. आणि ती अकलूजकडे मुख्य रस्ता माळशिरस पाशी तो आतमध्ये वळतो. फार माळशिरस पाशी माझी जीप आत वळेपर्यंत एका बाजूला विवेकानंद वाङ्मयाचा 8वा खंड हाताशीन तरी डोक्यामध्ये धुसफूस चालू, आणि असं माझ्या गाडीनी मुख्य रस्ता सोडून माळशिरसला अकलूजकडे वळली, आणि माझ्या डोक्यात असा अज्ञातातून पण एक स्पष्ट विचार आला की हे जे गेला 1-1.5 तास तुझी धुसफूस चालू आहे, हाच तर मुळी त्या दबाव आणणाऱ्या राजकीय शक्तीचा विजय आहे की बघ तुला आमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावतोच की नाही, आणि तू त्याच्यावर तुझ्यावर परिणाम होऊ देतोयस, ही धुसफूस आहे. तर हे हाताळण्याचं सोपं उत्तर म्हणजे शांत राहा, हसतमुख राहा, आणि तू तुझं काम नीट करणार आहेस ना, तेव्हा मंत्री महोदय काही म्हणले तर जे द्यायचं ते योग्य उत्तर दे, आणि याच्या उपर गडचिरोली तर आपली बॅग भरलेलीच आहे, पण चिडचिड धुसफुसीचं काही कारण नाही. मला असं हे तुम्हाला सांगायला सुद्धा वेळ लागलाय, असा आहे क्षण, असा एकदम लख्ख प्रकाशाचा. मी झालोच शांत की शेजारी माझ्या त्या गुरुचं पुस्तक, आणि मी झालोच शांत आणि हसतमुख. अकलूजमधल्या बंगल्यावर पोचलो. अर्थातच मोठा बंगला, बंगल्याच्या आवारात अनेक वाहनं, सरकारी इतमामानुसार 1-2 वरिष्ठ अधिकारी, 2-4 कनिष्ठ अधिकारी, आणखी 4-5 गाव पातळीचे, हे सगळे तिकडे बंगल्यावर म्हणजे टिपिकल वाड्यावर हजर होतेच तिथे. तशी माझी गाडी बंगल्याच्या आवारात शिरली. गाडीला अशी पुढे पाटी होती, सहाय्यक जिल्हाधिकारी फलटण, आणि मी गाडीतनं उतरलो. उतरल्यावर एक जण स्वागताला पुढे आले, असे धोतर कुडत्यामध्ये होते, आणि त्यांनी त्या पाटीकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाले, ओळख करून दिली, ते मंडलाधिकारी होते तिकडचे, सर्कल ऑफिसर. पण मला म्हणाले की 2 वर्षापूर्वी आमच्या बल्लाळ पाटलाचा नातू IAS झाला, तेच तुम्ही का? ही आपल्या महाराष्ट्र आणि भारताची एक रम्य अशी सांस्कृतिक जादू आहे बरं का. अकलूज माझा आजोळ आहे. माझ्या आईचे वडील, घराण्याचंच नाव पाटील, त्यांना बल्लाळ पाटील म्हणून ओळखायचे. आणि पुढच्या काळात अकलूज मधले एक सब रजिस्ट्रार म्हणून नोकरीत असलेले, त्यांनी अतिशय प्रेमाने मला आठवण करून दिली की हे तुमच्या घराण्याला जे बल्लाळ पाटील नाव मिळालेलं आहे, हे छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासू सहकारी खंडो बल्लाळ, की जे दोघं भाऊ होते, खंडो बल्लाळ, निळो बल्लाळ, यांचे वडील म्हणजे बाळाजी अवजी चिटणीस, की जे शिवाजी महाराजांचे विश्वासू साथीदार. महाराजांनीच त्यांना त्यांच्यातलं कर्तृत्व ओळखून उचललं, पण दुर्दैवानी पुढे संभाजी महाराजांविरुद्धच्या कटामध्ये त्यांच्या हाताने लिहिलेलं पत्र होतं
त्याची त्यांनी शिक्षा भोगली हत्तीच्या पायी जाऊन, पण आपल्या मुलांना वारसा दिला की स्वराज्याशी निष्ठा ठेवून वागायचंय. त्या बाळाजी औजींची 2 मुलं म्हणजे खंडो बल्लाळ आणि निळो बल्लाळ. तर मला हे अकलूजचे शासकीय सेवेतले सब रजिस्ट्रार म्हणाले की हे जे तुमचं घराणं बल्लाळ पाटील ते त्या खंडो बल्लाळाचे पुढचे वंशज आहेत. आणि मग मी आईलाही विचारलं. आईनी सांगितलं की एक माझा मामा जयपूरला असायचा, त्याच्याकडे काही होती कागदपत्र, पण हे माझे आजोबा आईचे वडील अकलूजचे पाटील, घराण्याला बल्लाळ पाटील नाव, आणि त्या बल्लाळ पाटील घराणं आणि मोहिते पाटील घराणं यांचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत आधीचे. मला फार हा भारतीय त्यातल्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेचा सुद्धा सुंदर असा मोलाचा ठेवा वाटतो. 1948 मध्ये जेव्हा गांधीजींची हत्या झाली त्यावेळी विशेषतः महाराष्ट्रात आणि विशेषतः गावोगाव ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली. दुर्दैवाने आणखी काही अत्याचार झाले. त्यामध्ये अकलूजमध्ये सुद्धा एक डॉक्टर नरवणे म्हणून होते, त्यांना मारलं गेलं. पण अशी एक झुंड बल्लाळ पाटलाचाही वाडा जाळायला म्हणून चाल करून आली होती. त्यावेळी दारामध्ये शंकरराव मोहिते पाटील स्वतः उभे राहिले आणि त्यांनी त्या आलेल्या झुंडीला सांगितलं की बल्लाळ पाटलाच्या वाड्याला हात लावायचा नाही, बल्लाळ पाटलाच्या वाड्याला काही करायचं असेल तर आधी मला जाळा. आणि ती आलेली झुंड सुद्धा थांबली आणि होते तसे परत गेले. ऋणानुबंध असतात. पुढे जेव्हा कुळ कायदा आला तेव्हा माझ्या आजोबांनी आपणहून त्यांच्या जमिनीवरची जी कुळं होती त्यांना मालकी करून दिली आणि ते स्वतः थोडी शेती शिल्लक ठेवून इकडे सगळं ते बल्लाळ पाटील घराणं नंतर पुण्यामध्ये चालं. पण हे सर्व ऋणानुबंध जणू लक्षात असल्यासारखं तिकडे तो मंडल अधिकारी मला विचारतोय की 2 वर्षापूर्वी आमच्या, पुन्हा शब्दरचनाही लक्षात घ्या त्यातलं, मी सौंदर्य हा म्हणतोय शब्द, की आमच्या बल्लाळ पाटलाचा नातू IAS झाला. तर त्याला सांगितलं की हो तोच मी. आजोबांबद्दलची शाश्वत कृतज्ञता मनात बाळगून त्याला मी सांगितलं हो तोच मी. तर त्याने प्रेमानेच अतिशय की या म्हटला आणि काय काम आहे. मग मी सांगितलं की माझं नाही आहे काम, मला विजयदादांनी बोलवलंय. बसलो. ते नव्हते, विजयदादा नव्हते, जवळच्या कोणत्या तरी गावामध्ये नळपाणी योजनेचं उद्घाटन करायला गेले होते. मी 2 तास थांबलो तिथे. 2 तासांनंतर जेव्हा सुद्धा अजून आले नव्हते आणि काही येण्याचं दिसत नव्हतं त्यावेळेला मात्र मी चिठ्ठी ठेवली. चिठ्ठीतलं सुद्धा पहिलं वाक्य होतं, कलेक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार आपणास भेटायला आलो होतो. खरं म्हणजे थोडं पुणेरी आहे की मी आलो ते मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून आलो. कलेक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार आपणास भेटायला आलो होतो. 2 तास थांबलो होतो. आता निघणे आवश्यक आहे. आपण फोनवर सांगितल्याप्रमाणे हे कार्यकर्त्याचं नाव, केस नंबर या संदर्भात जर बोलवले असेल तर माझा मुद्दा पुन्हा नोंदवतो. कृपया त्या संबंधित कार्यकर्त्याला रीतसर अर्ज करण्यास सांगावे, अशी मी चिठ्ठी ठेवली आणि मी निघून आलो. त्याच्या पुढच्या लगेच लागूनच्या सोमवारी माण तालुक्याचं मुख्यालय दहिवडी इथे वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे जे बाधित त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक होती, ज्याला कलेक्टर साहेब स्वतः आले होते. तर ती बैठक संपली आणि मी दहिवडीच्या रेस्ट हाऊसवर कलेक्टर साहेब आणि मी असेच बसलो होतो. जेवायची वेळ, आम्ही दोघं होतो. छान असतं जेवणही, अनेक रेस्ट हाऊसेसवरचं जेवणही छान असतं. तिथे सहज बसलेलो असताना आमचे हे जे अत्यंत सुसंस्कृत आणि मला मुलासारखे वागवणारे कलेक्टर SL कुलकर्णी सर, त्यांनी विचारलं की काय झालं, तुम्ही गेला होतात का. तर मी सांगितलं हो सर मी गेलो होतो, असा 2 तास थांबलो पण निघून आलो, अशी चिठ्ठी ठेवली आहे. खरं म्हणजे एवढं सांगून गप्प बसावं ना माणसाने. तसा गप्प बसलो तर मी कसा. म्हणून मी कलेक्टर साहेबांना म्हणालो की सर यावेळी आपण सांगितलं म्हणून मी गेलो, पण माझी विनंती आहे की या प्रकारे पुढे सांगितलं सुद्धा नाहीत आपण तर मी आभारी राहीन.
तर ते असे थोडं बघत बसले आणि हसले आणि मला म्हणले, का हो एवढं काय झालं? म्हणलं, सर शेवटी कोर्टातली केस आणि हे ह्यांचा कार्यकर्ता आहे म्हणूनच्या दबावासाठी मला सांगणार आणि मी येत नाही म्हणल्यावर माझ्या वरिष्ठांना म्हणणार त्यांना पाठवा. ते काय सार्वजनिक काम नव्हतं, ते काय विकासाचा संबंध. तो असेल तर मी आपणहून जाईन. इथे हा एक प्रकारचा राजकीय दबाव आणण्यातलाच प्रकार आहे ना. तर मला कलेक्टर साहेब म्हणाले की ठीक आहे, पण शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात उद्या. मी म्हणाले, सर झाले मुख्यमंत्री तर मुख्यमंत्री या नात्याने जे काही त्यांचे योग्य आदेश असतील ते पाळू सुद्धा. याचा अर्थ त्यांनी आत्ता मला या केसमध्ये असा दबाव आणावा असं नाहीच आहे. तरी कलेक्टर साहेब मला म्हणाले की अहो पण ते एवढे वरिष्ठ मंत्री आहेत की तसं त्यांनी मनात आणलं तर ते तुम्हाला गडचिरोलीला पाठवू शकतात. तर मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की सर ज्या दिवशी IAS झालो त्या दिवसापासून माझी बॅग भरलेलीच आहे. गडचिरोली तर गडचिरोली, मी निघीन 24 तासात. मग मात्र ते हसले आणि ते म्हणले, आता तुमची एवढी सगळी तयारी असेल तर मग मला काय म्हणायचं नाहीये. आणि पुढे असे काही थोडं राजकीय दबाव आणि काही मोठी मोठी नावं त्याच्यात होती. पण त्यावेळेला माझ्या पुढे खंबीरपणाने खरंच छातीचा कोट करून आणि माझ्या रक्षणासाठी अविनाशनी केले ते बरोबर आहे हे म्हणण्यासाठी ते स्वतः कलेक्टर पुढे उभे होते. मी नंतर वाट पाहत होतो की आता पुन्हा काहीतरी विजयदादांचा फोन येईल, चिडतील, काहीतरी बोलतील, काहीतरी दमबाजी करतील. तसा काही आला नाही. उलट त्यांचा तो जो कोणी कार्यकर्ता होता तो रीतसर कोर्टामध्ये हजर झाला. त्यांनी मला अर्ज दिला की माझी केस कृपया सुनावणीला घ्या. मी बोर्ड सगळा तपासून मॅजिस्ट्रेट म्हणून जे माझे अधिकार योग्य तऱ्हेने ते लक्षात घेऊन एक विशिष्ट तारीख दिली. सुनावणी सुरू झाली तेव्हाही पुन्हा मला वाटलं होतं की विजयदादांचा परत फोन येईल. नाही आला. केस कुळ कायद्याची होती, ती गुंतागुंतीची असते, एका सुनावणीत ती संपत नाही. सुनावणी जशी पुढे सरकते आणि मॅजिस्ट्रेट म्हणून मी काही मुद्दे उपस्थित करायचे असतात तर ते शहाण्या वकिलाला अंदाज येतो की कायदा कुणीकडे चाललाय. तर या केसमधली लक्षणं होती की त्यांच्या कार्यकर्त्याला अनुकूल निकाल नाहीये लागणार. कायद्यानुसार जे दूध का दूध और पाणी का पाणी करायचं आहे तो निकाल काय त्यांच्या कार्यकर्त्यानुसार लागणार नाहीये. हे लक्षात आल्यावर सुद्धा की हा जाईल फीडबॅक विजयदादांकडे, मग येईल त्यांचा फोन. तसा पण आला नाही. माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून सगळी सुनावणी संपल्यानंतर मी द्यायचा तेव्हा निकाल दिला आणि तो या कार्यकर्त्याच्या विरुद्ध होता. पुन्हा मी वाट पाहत थांबलो की आता तर निकाल दिला तरी सुद्धा मला कधीही कसलाही नंतर कोणत्याही प्रकारच्या दबावाचा फोन तर आला नाहीच. उलट काळाच्या ओघातलं या गोष्टीचं पुढचं रूप रम्य आहे. माझ्या पहिल्या पदोन्नतीनंतर मला राज्याचे मुख्य सचिव सुखतनकर सर यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी, हे मी गोष्ट पुढे सांगणार आहे त्यात येणार आहे. तिथे माझा कार्यभार पूर्ण झाल्यावर माझी नेमणूक झाली रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. हे 1991चा मे महिना आहे. 1990च्या उशिराकडे देशामध्ये एक बातमी आली होती की केरळमधला अर्नाकुलम जिल्हा देशातला पहिला 100% साक्षर जिल्हा झाला आणि तसा तो करण्यामध्ये जिल्ह्याचा कलेक्टर MS राजन नाव त्यांचं. त्याची मी स्टोरी वाचली होती आणि मी तेव्हा मनात ठरवलं होतं की जर आपल्याला संधी मिळाली तशी तर आपण पण ज्या वेळेला आपली जिल्ह्याला नियुक्ती होईल त्यावेळेला आपण तो जिल्हा साक्षर करून दाखवायचा. माझी नियुक्ती रत्नागिरी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. सरकारी नियमांच्या नुसार जिल्हा साक्षरता अभियानाचा प्रमुख कलेक्टर असायचा. पण मी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून मी ठरवलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे केलेलं काम आहे, आता ती शिक्षणाची पायाभरणी आहे, स्त्री शिक्षणाची पायाभरणी आहे, तर आपण आपल्या पदावरून आपल्या कार्यक्षेत्रात
साक्षरता चळवळ आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उत्तम करणे, याला चालना द्यायला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं प्रेरणादायक काम आणि कॉलेजपासूनची माझी मैत्रीण, की जी मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली होती, सुषमा देशपांडे. ती सुषमा देशपांडे एकपात्री प्रयोग करायची, वय मी सावित्रीबाई. आणि त्या प्रयोगाची कल्पना ही की जणू सावित्रीबाई स्वतः आत्ताच्या पिढ्यांशी बोलतायत आणि आपल्या जीवनाची, आपण केलेल्या कार्याची माहिती सांगत, आता तुम्ही कार्याला कसे प्रवृत्त व्हा. वय मी सावित्रीबाई. सुषमाचा तो प्रयोग मी पाहिलाही होता, म्हणून माझ्या मनात कल्पना आली की आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिचे ठिकठिकाणी अनेक प्रयोग घडवून आणू, गावागावात, पारावर, आणि असं सगळं गाव जमलंय आणि भारावून जाऊन महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य ऐकतायत आणि आता जीवनामध्ये आपल्या कामाला प्रेरणा घेऊन लागतायत. सुषमानी सुद्धा तिला जमतील तेवढ्या अनेक तारखा दिल्या सुद्धा. तरी मला एका टप्प्याला लक्षात आलं की एकपात्री प्रयोगातली एकटी सुषमा किती ठिकाणी घेणार आहे असे प्रयोग. मी एक काम रत्नागिरी जिल्ह्यात करतोय, पण असं सगळं राज्य, आणि राज्यच काय, महात्मा सावित्रीबाई फुलेंचं कार्य देशव्यापी, सगळ्या देशांनी आदर्श घ्यावा असं आहे, ती एकटी सुषमा किती पुरे पडणार आहे. याला उत्तर आहे की जर आपण याचा चित्रपट तयार केला. म्हणून मी सुषमा, तिचा पती सुद्धा माझा तेव्हापासून आजपर्यंत उत्तम मित्र विश्वास, आम्ही बोललो आणि हा जो वय मी सावित्रीबाई हा एकपात्री प्रयोग आहे, त्याचा आम्ही चित्रपट, फीचर फिल्म त्याची करायचं ठरवलं. त्या दृष्टीने मी रत्नागिरी जिल्ह्यामध्येच योग्य जागा, गाव, शूटिंगच्या व्यवस्था असं सगळं मार्गी लावलं. आणि आता एक दिवस, चिपळूणच्या जवळचं होतं ते गाव, की तिथे आता शूटला सुरुवात होणार आहे. त्या काळानुसार, म्हणजे आता हे वर्ष 1991 आहे, गोरेगावला फिल्म सिटी आहे आणि तिथे जे हायटेक कॅमेरे लागतात ते, आणि ते सरकारखाली, आणि ती फिल्म सिटी आहे ते सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अधिकाराखाली. आणि इकडे आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या जवळच्या गावात सगळ्या केलेल्या व्यवस्था, शूटिंगची एक एक शिफ्ट म्हणजे लाखो रुपयांचा खर्च असतो. आणि असं सगळं तयार असताना मुंबईहून मला विश्वासचा फोन आला की प्रॉब्लेम आहे प्रचंड मोठा, आपल्यासाठी बुक केलेला कॅमेरा दुसऱ्या कामांना पाठवून देण्यात आलाय आणि कॅमेराच नाही आता. आणि धस्स झालं मलाही छातीत, आम्हाला सगळ्यांनाच, की मग आता काय करायचं. अशा वेळी आहे ते सगळं बाजूला ठेवून हा कॅमेरा द्या हे सांगायचे अधिकार थेट मंत्री महोदयांकडेच आहेत. आणि ते मंत्री महोदय होते विजयसिंह मोहिते पाटील. विश्वासने मला मुंबईतून फोनवर हे सांगितलं, तर मी सांगितलं की आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. तेव्हा मंत्री महोदयांना जाऊन सांग की असं असं हे करतंय, जिल्ह्यामध्ये आम्ही महात्मा फुले सावित्रीबाईंच्या कामावरचा चित्रपट तयार करतो, त्याचा कॅमेरा. मी विश्वासला टिप पण दिली की त्यांच्या समोर चुकून सुद्धा माझं नाव काढू नकोस. माझ्या डोक्यात होतं की तो पूर्वीचा प्रसंग, तो लक्षात ठेवून असं का, जा आता तुला कॅमेराच मिळू देत नाही किंवा बाधा येतील, माझं नाव काढू नकोस. थोडा वेळ गेला आणि त्याचा फोन आला की दिला. त्यांनी स्वतः फोन केला आणि त्यांनी स्वतः फोनवर सांगितलं सगळं बाजूला ठेवून एक कॅमेरा आत्ताच्या आत्ता चिपळूणकडे जायला निघाला पाहिजे. मला विश्वासनी सांगितलं की मी त्यांना भेटलो, सगळी कल्पना देऊन सांगितलं कॅमेऱ्याचं असं असं होतंय. तर विजयदादांनी विचारलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या जीवनावर चित्रपट करावा असं वाटणारा IAS अधिकारी कोण. आणि विश्वास म्हणला, धस्स झालं मला, मी टाळलं 3-4 वेळा, काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, ते अडूनच बसले. अशी वेळ आली की जणू ते कळल्याशिवाय ते देणार नाहीत कॅमेरा. विश्वास मला म्हणला की मनात हे बाळगलं की मी, की गेला आपलं शूट आणि आपला कॅमेरे, पण आता सांगणं भाग आहे. म्हणून विश्वास म्हणला की मी सांगितलं की नव्याने नियुक्त झालेले आहेत अविनाश धर्माधिकारी. विश्वास मला म्हणला की मोहिते पाटील मला म्हणले मी त्यांना चांगला ओळखतो
ताबडतोब कॅमेरा तर देऊच, पण माझा त्यांना निरोप सांगा की या चित्रपटात उद्या काही आणखीन अडचण आली, मदत लागली तर मला सांगा. पुढे शूटिंग नीट झालं. पुढचं चित्रपटाचं प्रोसेसिंग असतं त्याच्यात. त्या सगळ्यामध्ये मला खरंच लक्षात आलं की आता एकूण तो चित्रपट पूर्ण व्हायला 5,00,000, पण त्यावेळेचे 5,00,000 1991 सालातले 5,00,000. ती अमाऊंट आत्ता खूप मोठी होईल. तर आपल्याला तेवढे कमी पडतायत. मग त्याला म्हणतात की मी पडत्या फळाची आज्ञा, की नाहीतरी जर म्हणाले होते विजयदादा. म्हणून मी पुन्हा रीतसर एक लेखी अर्ज करावा लागतो तसा केला आणि विश्वासला सुचवलं की जाऊन विजयदादांना पुन्हा भेट. आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी खरोखरच तो चित्रपट पूर्ण व्हायला सुद्धा आवश्यक ती मदत केली, मुख्यमंत्री निधीतून मिळवून दिली. आणि हा वहिमी सावित्रीबाई हा चित्रपट पुढे मी मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर पण तो पूर्ण झाला. शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचं घटनात्मक काम एक सामाजिक आणि राष्ट्रीय भान ठेवून करावं, तर मग लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि शासकीय अधिकारी मिळून एकत्रही ते विकासाला, सामाजिक परिवर्तनालाही चालना देऊ शकतात. आणि अनेक वेळा राजकीय नेतृत्वाकडे सुद्धा तो एक वृत्तीचा मोठेपणा किंवा शालीनता असते. हे शिवाय महाराष्ट्र आणि भारताचे जे सांस्कृतिक धागेदोरे आपल्याला एकत्र ठेवतात, त्याची ही एक रम्य गोष्ट. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.